महिला विरोधी भूमिकेविरुद्ध आम्ही आज सर्व शिवसैनिक बांधव भगिनी आणि तसेच पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही आज हे आंदोलन किंवा काँग्रेस पक्षाने जे विधेयक नामंजूर केलेलं आहे त्यांच्यामुळे जे नामंजूर झालेलं आहे त्या विषयांमुळे आम्ही आज त्या गोष्टीचा तीव्र निषेध करीत आहोत। आमच्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य नेते, शिवसेनेचे मुख्य नेते तथा आपले उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी त्यांच्या आदेशानुसार आमच्या कार्यकर्त्यांना आपल्या निदर्शनास आणून दिले की आपल्या लोकसभेमध्ये महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला आरक्षण विधेयक जे मांडण्यात आले होते त्याला काँग्रेस पक्षाने मतदान करून आपलं संख्याबळ हे कमी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही हा निषेध माननीय API बर्गे साहेब यांना निवेदन देऊन तसंच नायब तहसीलदार चौरे साहेब यांना निवेदन देऊन या घटनेचा आम्ही तीव्र निषेध या ठिकाणी आज करीत आहोत। खरं सांगायला गेलं तर आपल्या प्रियंका गांधी आणि राहुल गांधींनी जे हे आरक्षण नामंजूर झालं त्यावेळी त्यांनी खरं तर खूप आनंद लुटण्याचा पराक्रम हा केलेला आहे, सगळ्यांना दिसलं। पण मला असं वाटतं की त्याचप्रमाणे आमच्या शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांनीच आता हल्ली राज्यसभेमध्ये ज्योतिताईंना राज्यसभेवर पाठवून हा महिलांचा सत्कार किंवा नारी वंदन काय असतं हे सर्व महाराष्ट्र राज्याला दाखवून दिलेलं आहे। फरक हा एवढाच आहे, म्हणून नारी वंदन हे प्रत्येकाला समजेलच असं नाही, पण आम्हाला असं वाटतं की प्रस्थापित घराण्याच्या स्त्रियांनीच फक्त राजकारण करावं का? प्रस्थापित घराण्याच्या स्त्रियांनीच फक्त त्यांना याच्यामध्ये त्यांची वाटचाल व्हायला पाहिजे का? तर तसं न करता आमच्या साहेबांचं असं म्हणणं आहे की आपल्याला वंचित, शोषित किंवा OBC सगळ्या महिला प्रवर्गाला या राज्यसभेवर किंवा आपलं आरक्षण वाढवून प्रत्येकाला ही सुवर्ण संधी मिळायलाच पाहिजे। या अनुषंगाने आम्ही सर्व एकत्रित येऊन आणि साहेबांच्या आदेशानुसार आज हे तीव्र आंदोलन किंवा निषेध आम्ही या ठिकाणी करीत आहोत। धन्यवाद। नारी शक्तीचा, महिलांचा करा सन्मान तरच देश बनेल महान। महिलांचा करा सन्मान तरच देश बनेल महान। स्त्रियांचा हा इतका मान की वाढेल आपल्या देशाची शान। 33% आरक्षण महिलांना मिळालेच पाहिजे। 33% आरक्षण महिलांना मिळालेच पाहिजे। महिला सशक्तीकरण हे झालेच पाहिजे। महिला सशक्तीकरण झालंच पाहिजे। धन्यवाद। भाऊसाहेब इकडे बघ। फोटोमध्ये जे येईल ते द्या।